Good morning folks. Day 3 of walkathon. तर पहिल्या दिवशी आपण ऑलमोस्ट 6500 स्टेप्स कंप्लीट केले होते. ऑन डे 2 कालचा माझा टोटल काउंट होता 12,200 और 300 समथिंग. स्क्रीनशॉट मी टाकेल. पण काल लिटरली ज्यावेळी मी इथून निघालो माझं कंप्लीट 10K करून, त्यावेळेस मी माझं स्मार्ट वॉच मोबाईलला कनेक्ट केलं. आपले 10K स्टेप्स कंप्लीट झाले होते ऑलरेडी, पण ड्यू टू सम रिझन ज्यावेळेस मी हा मोबाईलला कनेक्ट केला त्यावेळेस माझ्या मोबाईलच्या म्हणजे त्या पर्टिक्युलर ॲपच्या डॅशबोर्डवरती इट वॉज शोईंग अराउंड 5000. जसं मी काल बोललो होतो आय डोंट ट्रस्ट दिस टेक्नॉलॉजी, आणि तेच झालं. बट समहाउ आय कुड कॅप्चर इट ऑन द व्हिडिओ that I have completed 10K. सो आज मी माझ्या फोनमध्ये अजून 2 ॲप्स डाउनलोड केलेले आहेत. मी ॲप्सची नावं त्याचे स्क्रीनशॉट टाकेलच ॲट द एंड. पण बघूया आज ॲक्च्युली मी माझं स्मार्ट वॉच प्लस मोबाईलच्या 2 ॲप्स याने टोटल माझ्या स्टेप्स कॅल्क्युलेट करता कळेल आपल्याला की नक्की किती डिफरन्स आहे त्या 3 ॲपमध्ये. बघूया की त्यांचे काय नंबर्स असतील ॲट द एंड ऑफ द डे. आजचं टार्गेट पण 10Kचंच असेल टू फिनिश विदिन द टाईम. ॲक्च्युली आज पाऊस पडतं. मी घरातून निघतानाच छत्री आणली माझ्यासोबत. 2 दिवस ॲटलिस्ट पहिल्या दिवशी तरी मी एक्सपेक्ट करत होतो पाऊस पडेल, त्यामुळे मी काय घालणार तो स्वेटर हेन तेन. सो वॉकिंगला थोडासा प्रॉब्लेम झाला त्यामुळे. पण आज मी सोबत छत्री घेऊन आलो. काल पाय दुखतच होता. घरी गेल्यानंतर पण सेम त्याच ठिकाणी अजूनही थोडंसं दुखतं. पण ठीक आहे, इट्स बिअरेबल. सो आज पण मी प्रयत्न करेल की जितका कमी त्रास होईल, म्हणजे आय ट्राय टू वॉक स्लो आणि हळू, इकडे तिकडे पाय असा वाकडा तिकडे पडू देणार नाही. आय ट्राय टू फिनिश द टार्गेट. पावसाचं काय सांगता येत नाही, पण तरी आपण आपली तयारी केलेली आहे. जसं मी तुम्हाला दाखवलं, आपण आणली आपल्यासोबत छत्री. सो तिचा उपयोग आपण पुरेपूर करूया, वेळ लागलीच तर. ओके. तुमच्यापैकी काल किती जणांनी मॅच बघितली मला काय आयडिया नाही आहे, पण काय खेळला यार दीपक चहर. हॅट्स ऑफ. आय नो आजकाल इंडियन बॉलर, नॉट इवन इंडियन बॉलर, सगळ्याच टीममधले बॉलर ॲज दे आर प्लेइंग ऑन इंटरनॅशनल लेवल, दे वर्क ऑन देअर बॅटिंग, फील्डिंग, ऑल 3 डिपार्टमेंट्स. सो त्याची मेहनत काल सफल झाली असं म्हणता येईल. आणि तोही काल खूप खुश होता. इवन to be honest, it is a dream of every Indian who plays on international level to finish the game like he did. But खूप मजा आली बघताना. टू बी ऑनेस्ट वाटलं नव्हतं की इंडिया विल गो थ्रू इट. जसा इवन हार्दिक पांड्या, मनीष पांडे आणि कृणाल पांड्याचे 3 विकेट पडल्यानंतर आय वॉज लाईक आता कुठेतरी फसलो. बट ट्रिमेंडस
tremendous effort by Deepak and Bhuvi. आणि काल आपण जिंकलो. I think 5 balls were left. आणि दीपकने as Dhoni started this trend, finishes off with style, not 6 but 4. So yeah, cheers for that. 3 ॲपमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतो, जसं मी तुम्हाला सांगितलं. तर माझं टोटल वॉकिंग झालेलं आहे 0.10 किलोमीटर्स. एका ॲपमध्ये ते जवळपास 800 ते 900 स्टेप्स दाखवत आहे, बिकॉज ती मी जस्ट ट्रॅकच्या स्टार्टपासून सुरू केली होती. अँड दी अदर ॲप वॉज लाईक ट्रॅकिंग इट सिन्स द मॉर्निंग, जेव्हापासून मी उठलो. तर त्यामध्ये टोटल स्टेप्स दाखवतात 1500च्या पुढे. ओके, सो आज जरा थोडंसं पेसअप करूया, कारण माहीत नाही की पाऊस कधी पडेल, कसा पडेल आणि किती पडेल. सो आपण आपलं जॉग कंप्लीट करून लवकरात लवकर घरी पोहोचण्याचा प्रयत्न करूया विथ कंप्लीटिंग अ टार्गेट कंप्लीट झाल्याशिवाय आपण जाणार नाही आहोत घरी, दॅट इज फॉर शुअर. काल तुम्ही लोकांनी तो व्हिडिओ पाहिला माझा वॉकॅथॉन डे 2चा. त्याच्यावरती काही फनी कमेंट्स पण आलेले आहेत. तर एक कमेंट अशी होती की प्रोबॅबली जर म्हणजे तू चालताना तुझ्या केसांमध्ये हात तू जितक्या स्टेप्स नाही घेत तितक्या वेळा घालतोस. लाईक हां, आता काय करणार, बिईंग अ मॅन. केस तर आय थिंक आय डोंट नो अबाउट, आय शुड नॉट स्पीक ऑन बिहाफ ऑफ एव्हरी मॅन, बट ॲटलिस्ट माझ्यासाठी तर माझे हेअर्स इट इज अ लास्ट प्रायोरिटी. सो तयार होताना आय जस्ट टेक केअर ऑफ दी अदर स्टफ. आणि जस्ट निघताना एक हात इकडे आणि एक हात इकडे, दॅट्स इट, डन, केस झाले सेट. आणि टू बी ऑन दी अदर साईड फॉर गर्ल्स, फॉर वुमेन, no offense that they put lot of efforts and lot of time to do their hairs, and the results are in front of us. That's why they look the way they look and we look the way we look. I'm talking about men. Okay, so I'll try की कमीत कमी वेळा मी माझ्या केसांमध्ये हात जाऊ देईल, बट काय करणार, सवय, कांट हेल्प इट. बट हा प्रोबॅबली जर ही वॉकॅथॉन माझ्या स्टेप्स जर मी जितका केसांमध्ये हात घालतो ह्याच्याने काउंट केली असती तर 10K टार्गेट लवकर कंप्लीट झालं असतं. ठीक आहे, नो वरीज, विल ट्राय टू फिनिश इट ज्या पद्धतीने आपल्याला जमतं त्या पद्धतीने. ॲक्च्युली मी आज खूप लवकर आलेलो आहे, म्हणजे युजली मी ज्या टायमिंगला येतो त्यापेक्षा आज गर्दी थोडीशी जास्त दिसते. अँड आय डोंट नो, दिस इज हाऊ एव्हरी ब्लॉगर मस्ट बी फिलिंग, की ज्यावेळेस व्हिडिओ बनवत असता अँड एव्हरीबडी ट्राय टू स्नीक इन, की हा नक्की एक हात वरती करून आपल्या छत्रीशी का बोलत चाललेलं आहे. बिकॉज अशी छत्री मी माझ्या बॅक साईडला ठेवलेली आहे, कॅमेरा त्यामध्ये ऑलमोस्ट लपून गेलेला आहे. बट दे इव्हेंच्युअली फिगर्ड आउट की हा कॅमेरा आहे. दे वॉन्टेड टू नो वाय दिस गाय इज टॉकिंग while walking.
वी आर ॲट दी एंड ऑफ द ट्रॅक आणि आपण रस्ता क्रॉस केलेला आहे. अँड नाव यू कॅन छत्री. Again, coming to the main question, I don't know, it is targeted towards the organization who are planning these kind of events in Indian rainy season. We should think at least, because if you are organizing such event, you should always consider a weather, because a walkathon cannot be a indoor thing. People has to go outside and take that walk or take that run in order to get those steps under their belt. पण ह्या वेळेस आय डोंट नो, त्यांनी इतका विचार केलेला नाही आहे आणि त्यामुळे पावसात छत्र्या वगैरे घेऊन टार्गेट कंप्लीट करायला यावं लागतं आहे. बट ठीक आहे, अगेन अब किया है कमिट तो करना ही पड़ेगा. वी आर ॲट द एंड ऑफ द ट्रॅक. क्रॉस करून दुसऱ्या साईडला आलेला आहे. अराउंड 2300 स्टेप्स कंप्लीटेड. आणि मला काल कळालं की मी थोडासा म्हणजे आय डोंट नो की व्लॉग बनवताना स्लो चालतो आहे, पण ॲक्च्युली आपली चालण्याची स्पीड खूप कमी होती आणि जो टाईम लागला आपलं टार्गेट कंप्लीट करायला तो खूप जास्त होता. सो आज आय ट्राय टू थोडंसं फास्ट चालेल, त्याच्याने टार्गेट तर कंप्लीट होईलच, पण ते लवकर होईल. ओके. सो फिटनेस इज व्हॉट यू फील फ्रॉम इनसाइड. ॲक्च्युली काल मला 2-3 लोकांनी हा प्रश्न विचारला की वाय 10K स्टेप्स, वाय 15K स्टेप्स. ॲक्च्युली ते रिक्वायर्ड नाही आहे. जर तुम्ही मला विचाराल तर की डेली 10K 15K स्टेप्स चालण्याची गरज आहेच का? नाही. तुम्ही 5K स्टेप्स चालून पण जर तुम्हाला आतमधून फ्रेश ती एनर्जी वाढत असेल, यू आर होल डे एनर्जेटिक, तर दॅट्स इट. तुमच्यासाठी 5K विल बी इनफ अँड दॅट इज युअर फिटनेस पॉईंट. ओके. नो नीड की तुम्ही तुमची जी पण काही स्टेप्सची ॲक्टिव्हिटी ती तुम्ही स्ट्रेच कराल की आणि ॲट द एंड तुमचे पाय दुखतील किंवा मग तुम्ही दिवसभर काही दुसरी कुठली ॲक्टिव्हिटी करू नाही शकाल वगैरे वगैरे. दॅट इज नॉट फिटनेस फॉर मी. दॅट्स डेफिनेटली नॉट फिटनेस फॉर मी. आणि इवन ह्या चॅलेंजमध्ये मला ते फील होतं, कारण आय एम जस्ट सेटिंग द टार्गेट्स की 10K कंप्लीट करायचं आहे ऑन ईच डे. Actually this competition is going on आणि त्यामध्ये 10 टीम्सने 12 टीम्सने पार्टिसिपेट केलेलं आहे आणि आम्ही फर्स्ट डेच्या स्टँडिंगमध्ये आहोत ऑन थर्ड और फोर्थ स्पॉट. थर्ड और फोर्थ आय डोंट नो. तर दे आर एनकरेजिंग everybody like 10K will not be enough, you should stretch a little bit and let's target it for 15K. की आपण 15K पर डेचं टार्गेट ठेवूया, त्याच्याने we could beat the first team. But again, the whole point of this particular activity is to be fit and not a sore fit. not to have a sore fit or तुमचा पाय ॲट द एंड दुखा लागेल आणि तुम्ही चला ठीक आहे 15K पर डे तुम्ही केला आणि इफ यू आर नॉट फीलिंग दॅट एनर्जेटिक आणि फ्रेश थ्रू आउट द डे तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज करायला,
then you should not do that. For some, that might be the case. Like, I'll not talk for everybody. For me, usually मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की I took a daily jog on my roof, आणि त्यामध्ये मी हार्डली 5,000 to 6,000 स्टेप्स ॲक्वायर करत असतं. बट आय डुईंग दॅट मला ते एनर्जी फील वाटत होती की लाईक आय वॉज एनर्जेटिक, आय वॉज फ्रेश फॉर दॅट डे. की ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करता येतील त्या मी एनर्जीने करत होतो. बट आफ्टर टेकिंग दिस चॅलेंज आय एम नॉट फीलिंग इट एनीमोर. जसं सांगितलेलं आहे, उजव्या पायाच्या घोट्याच्या वर स्टिल दुखत आहे, आणि होल डे दॅट टायर्डनेस इज देअर इन माय फीट्स. अप्पर बॉडी ठीक आहे, अप्पर बॉडीमध्ये इतकं काय हे नाही होतं, बट लोअर बॉडी, पाय वगैरे, दे फील टायर्ड. सो द पॉईंट इज चूज युअर टार्गेट वाईजली. The fitness can be different for everybody. It's no need of targeting 15k steps or 10k steps in order to be fit. Okay. 2.7 kilometers and almost 3,000 steps completed. Good going. Still ना आता थोडीशी आय गेस शरीराला पण सवय पडलेली की ओके, युअर बॉडी विल गो थ्रू दिस थिंग एव्हरी डे इन द मॉर्निंग, सो डोंट बी टायर्ड. दिस इज हाउ बॉडी वर्क्स. आय डोंट थिंक सो की इतक्या लवकर सवय लागेल, बट इव्हेंच्युअली इफ यू आर डुईंग एनी ॲक्टिव्हिटी रेग्युलरली ऑन रेग्युलर बेसिस, इट स्टार्ट्स अफेक्टिंग ॲक्च्युली इट डज नॉट स्टार्ट अफेक्टिंग टू मच. लाईक जर तुम्ही एक एक्सरसाइज खूप वेळ करत असाल, लाईक कंटिन्युअसली एकच एक्सरसाइज करता, तर तो तुमचा बॉडी पार्ट एका पॉईंटपर्यंतच पंप होतो किंवा इट गिव्ह रिझल्ट्स. यू नीड टू ब्रेक दॅट चेन. एकच ॲक्टिव्हिटीज तुम्ही कंटिन्युअस करत असाल तर जे तुमच्या बॉडीवरती त्याचे इफेक्ट्स होणं चालू आहे ते थोडं थोडं कमी होत जातं. सो ऑलवेज ट्राय टू ब्रेक द चेन. आपण पण एक चेन ब्रेकच करून ही ॲक्टिव्हिटी सुरू केलेली आहे. युजली इतक्या सकाळी उठून मी कधी वॉकला नव्हतं. आणि इव्हेंच्युअली ज्यावेळेस मी इनिशियली प्लॅन आउट केलं होतं ही गोष्ट, तर माझा प्लॅन हा होता की आय विल बी डुईंग दिस ॲक्टिव्हिटी इन द इव्हनिंगमध्ये मला थोडासा कामामधून टाईम मिळत असतो, तर त्यावेळेस ही ॲक्टिव्हिटी मी करणार होतो. बट मी मागचे 3 दिवस चेक करतो, पावसाचा काही भरोसा नाही आहे, तो कधीही येतो. आणि त्या टायमिंगला ज्या वेळेस मला फ्री टाईम असतो, कधी पण बाहेर बघावं तेव्हा पाऊस पडत असतो. सो मॉर्निंग इज द बेस्ट टाईम. होप की पाऊस नाही पडावा इतका जास्त, ज्याने आपल्याला वॉक करता येणार नाही आणि तितकंच आपलं डिफिकल्ट होऊन जाईल आपलं टार्गेट कंप्लीट करणं. पहिले 2 दिवस ॲक्च्युली मला कंप्लीट करण्यासाठी खूप वेळ लागत होता. ॲटलिस्ट म्हणजे वेळ तेवढाच लागत असेल, बट माझ्यासाठी वेळ खूप हळूहळू चाललेला. आज त्या मनाने मी एक ट्रिप म्हणजे राऊंड ट्रिप करतो आहे. जस्ट पोचेल एक आय थिंक 10 मिनटात एक ट्रिप कंप्लीट होईल. तर टाईम आय गेस तेवढाच झालेला आहे. इट इज ऑलमोस्ट 30 मिनिट्स मी माझा वॉक स्टार्ट करून. पण आज इतकं जाणवत नाही की टाईम खूप फास्ट जातो आहे असं वाटतं आहे. सो इव्हेंच्युअली somebody suggested me की जर तुला 10K कमी टाईममध्ये कंप्लीट करायचं असेल तर टेक अ
take a sprint. Just do it in maybe 3, 4, 5, 6 जितका नंबर तुला comfortable वाटतं त्या sprintमध्ये you just try to achieve your goals, steps. But आता जे काल आपल्या राईट लेगमध्ये उजव्या पायाच्या घोट्याच्या वर जे दुखत होतं सेम ठिकाणी आपल्या लेफ्ट लेगच्या घोट्याच्या वर थोडं पेन व्हायला सुरुवात झालेली आहे. आय डोंट नो नक्की का होतं, कारण असं मी सांगितलं की मी घरी जॉग घेतच असतो, पण नेहमीच असं होत नाही. कधी कधी होतं की मी एक्सेसिव्ह रनिंग केल्यामुळे किंवा थोडंसं पळताना पाय वगैरे इकडे तिकडे झाला तर. पण आय थिंक दिस इज द इंडिकेशन जेव्हा माझी बॉडी मला सांगते की इट्स टाईम टू स्टॉप. पण नाही थांबता येणार आता. जे केलं आहे डिसाईड ते पूर्ण करावंच लागेल. कांट स्टॉप इट. बट जे कोणी नवीन ही गोष्ट स्टार्ट करतं ट्राय टू लिसन टू युअर बॉडी, कारण ॲट द एंड तुमच्या बॉडीने तुमची साथ दिली पाहिजे. तर या जगात काही सत्य नाही आहे आणि हे करोना काळात आपल्याला कळूनच गेलेलं आहे. इफ दिस इज हेल्दी यू आर हेल्दी ॲज वेल एज वेल्दी. ह्याची काळजी घ्यायला सुरुवात करा. पण ज्या दिवशी हे रिस्पॉन्ड करणं बंद करेल त्या दिवशी जगातला किती पण पैसा कामाला येणार नाही आहे तुमच्या. सो इन्व्हेस्ट ऑन युअर हेल्थ ऑन डेली बेसिस. Sit properly. Yeah, like this. Yeah, uncle is taking one snap. Yeah. Say hi. Say hi to him. Hi. Yeah, hang. Thank you. चेक करा एकदा आला हा का. हा. काय नाव आहे त्याचं? Orion. छान नाव आहे. Thank you. अंकल. अंकल ते अंकल. अच्छा ठीक आहे, ते ओरायनचा प्रॉब्लेम अंकलच असेल. बट आय डोंट नो, आफ्टर 25 every guy must be feeling this thing ki okay, it's end of the first half of their life. आजकाल 50 वर्ष जगलात तरी खूप आहे आणि त्याच्यात इवन काही गॅरंटी नाही की उद्या आपण असू व नसू. बट स्टील I wanted to be that optimistic. Yeah, at least 50 वर्ष तरी मी जगेल. तसा विचार केला. I'm almost done with half of my life. Actually, as soon as मी त्या छोट्या मुलाचं नाव ऐकलं, Orion, the first thing that came into my mind, I don't know how many MIB fans are there and watching this video. MIB is Men in Black. So I guess it was the second movie in the series. I don't know, I haven't watched in a long time, but yeah, there was a cat named Orion in that movie, and there is a famous dialogue which
says that the galaxy is on Orion's belt. Actually the movie's total plot असा है कि there is an agency called MIB who works with the aliens and the things that are coming from outer space and trying to protect the people of Earth from that kind of invasion that can be caused by aliens, of course. And ते ट्राय करत असतात की जे लोक पृथ्वीवरती राहतात त्यांना ह्या गोष्टीची भनक लागू नये, क्योंकि दे आर लिविंग अमंग द एलियन. ओके, सो yeah, that was a flashback that I got as soon as I heard Orion. But yeah, Orion is cute, both the cat and the boy. असं वाटतं की सूर्यनारायण लवकरच दर्शन देतील. जेव्हा घरातून निघालो होतो त्यावेळेस कम्प्लिटली पावसाचं वातावरण होतं. जेव्हापासून इथे आलं पाऊस पडलाच नाही आहे. अगेन धोका. and see we are reaching Orion. Probably he's with his grandpa. I want to assume that he's his grandpa. आजोबा आपण म्हणू शकतो. Cute guy. Orion. आपण म्हणण्यापेक्षा मी ऑलमोस्ट the steps count ठेवायचंच विसरलो. There are so many things happening around us today. ज्याच्याने ज्या कामासाठी आपण आलेलो which became secondary. So आतापर्यंत कंप्लीट झालेल्या आहेत आपल्या 6,500 steps. 59 minutes in total for this activity. आपण 59 minutes मध्ये कंप्लीट केलेले आहेत 6,500 steps. $7,500 steps completed. पाय दुखतात दोन्ही पण आता. ओके, ठीक आहे. आय थिंक 10K कंप्लीट करू शकतो मी. आय एम ऑलमोस्ट नाही तुला सेकंड राऊंड ट्रिप असते ती कंप्लीट करण्याच्या मार्गावरती आहे. आणि आय थिंक ती एक कंप्लीट झाल्यानंतर आय नीड टू टेक वन मोर, ॲटलिस्ट नॉट फुल बट हाफ ट्रिप कंप्लीट करण्यासाठी. आय डोंट नो दीज 3 ॲप्स एक तर मध्येच बंद पडली आणि नोटिफिकेशन आलं असं मोबाईलमध्ये दिसत होतं, वी हॅव रिकवर्ड युअर लास्ट सेशन अँड वी आर रिकवर्ड फ्रॉम द प्रॉब्लेम. आय गेस असंच काहीतरी नोटिफिकेशन होतं. आणि ठीक आहे, अर्धा आय थिंक ट्रॅकिंग नाही त्यात झालेलं. त्या ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट मला दाखवतं आय हॅव बीन वॉक्ड फॉर माइल्समध्ये होतं का किलोमीटरमध्ये होतं, पण 3.9 समथिंग काहीतरी दाखवत होतं. ॲज आय सॅड की मी 3 वेगवेगळ्या ॲपने ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतो आज, कारण काल सारखी चुकी
परत नको. जसं मी माझं स्मार्ट वॉच मोबाईलला कनेक्ट केलं, जिथे आपण 10K स्टेप्स कंप्लीट केले होते, माझ्या मोबाईलच्या डॅशबोर्डमध्ये ओन्ली 5K दिसलं. आणि इवन माझं स्मार्ट वॉचचं पण टायमर रिसेट झालं. आय डोंट नो, मी जस्ट जूनमध्येच घेतलेलं आहे तो वॉच. प्रोबॅबली आय हॅव टू रिटर्न इट, और ॲटलिस्ट सर्विस सेंटरला कॉन्टॅक्ट करावं लागेल. मग काल मी बोललो ठीक आहे, जे झालं ते झालं. टुडे आय विल सी किती स्टेप्स होतात वॉचमध्ये. तर आय थिंक पहिला फोटो काढून घेईन वॉचमध्येच, आणि ज्यावेळेस मी कनेक्ट करेन माझ्या मोबाईलला तेव्हा बघू काय होतं. ओके, ॲज ऑफ नाव आय थिंक 8K तरी कंप्लीट झाले असतील स्टेप्स. झालाच पाहिजेत 8K कंप्लीट, कारण जाईपर्यंतचा एंडला आय एम अँटिसिपेटिंग की 9.5K कंप्लीट होतील. आणि परत एक अजून हाफ ट्रिप अँड गोईंग बॅक. सो 10K टार्गेट कंप्लीट होतं. $8,226 ओव्हरऑल स्टेप्स झालेल्या आहेत. कॅमेराचं बॅटरी पर्सेंटेज आहे 11%. सो माहीत नाही की 10K कंप्लीट होईपर्यंत कॅमेरा साथ देईल का नाही, पण बघूया. जितकं जास्त रेकॉर्ड करता तितकं जास्त मी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करेल. $9,000 स्टेप्स कंप्लीट झालेले आहेत. पण ॲक्च्युली काल मी जितकं चाललो होतो त्याच्या थोडंसं जास्तच चाललो आहे मी आज. म्हणजे काल मी 2.25% राऊंड ट्रिप कंप्लीट केल्या होत्या. आपल्या टोटल डिस्टन्स जे काय आहे ते आज मी आत्तापर्यंत जस्ट 2.3% 2.3 राऊंड ट्रिप्स कंप्लीट केलेले आहेत. स्टील 9,000. आणि मी जसं सांगितलं, मी आता माझ्या वॉचच्या भरोशावरती राहत नाही आहे. डाउनलोडेड दी अदर ॲप इन माय मोबाईल, आणि त्या ॲपमध्ये मी काउंट घेतो. सो ठीक आहे, मी आता इथून परत फिरेल. 9,000 टोटल झालेले आहेत. तर इथून आय डोंट नो मॅन, परत गेलो आणि 10K नाही कंप्लीट झालं पोहोचेपर्यंत. ओ वा वा, यू सी 10K कंप्लीट झालेलं आहे आपल्या वॉचमध्ये. स्टील पण भरोशाची नाही वॉच. जेव्हा मी स्क्रीनशॉट काढायला जातो माझ्या मोबाईलच्या डॅशबोर्डमधून, त्यावेळेस तर धोका देते. ठीक आहे, पण 10K स्टेप्स आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. इवन मोबाईलमध्ये आपल्या मोबाईलच्या दुसऱ्या ॲपमध्ये ते दाखवत नाही आहे. इट इज सेइंग अराउंड, लेट मी टेल यू एक्झॅक्ट किती सांगते ते. $9,371 स्टेप्स तिकडे सांगते. आणि टोटल किलोमीटर, जे पण की चुकीचं आहे किलोमीटर, ॲक्टिव्हिटी सगळ्याची टोटल सिंकअप नाही झालेली. इट इज 6.2 किलोमीटर्स सांगता. सो आणि घड्याळामध्ये टोटल डिस्टन्स सांगता 4.65 माइल्स. आय डोंट नो की त्याला कन्वर्ट करून किती किलोमीटर होतं, पण 4.66 माइल्स झालेले टोटल. आणि वॉचने तर इंडिकेशन दिलेलं आहे आपल्याला की यू हॅव कम्प्लीटेड 10K स्टेप्स टुडे. फायनली वी आर मेकिंग प्रोग्रेस. आणि आपलं जे टार्गेट आहे ते डेली बेसिसवरती कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतोच. आजचंही झालेलं आहे.
स्क्रीनशॉट काढावं लागतील मला सगळं झालं की, पण हो स्क्रीनशॉटही काढेल आणि आपला ब्लॉग ज्यावेळेस अपलोड करेल तोच टाकेल. बॅटरी पर्सेंटेज आहे आपलं 4. अकॉर्डिंग टू अवर स्मार्ट वॉच टोटल डिस्टन्स झालेलं आहे 5.4 माइल्स. टोटल ॲक्टिव्हिटी आहे आपली 1 तास 41 मिनटं. ओके, मोबाईलमध्ये पण एकदा चेक करतो. ऑलरेडी स्मार्ट वॉचमध्ये आपल्याला नोटिफिकेशन आलंच होतं की 10K स्टेप्स कंप्लीट झालेले आहेत. मोबाईल चला मोबाईल पण म्हणता, मी स्क्रीनशॉट पण काढतो याचा की तुमच्या आज टोटल स्टेप्स झालेल्या आहेत 10,129 विच विल बी मोर दॅन दॅट. आय डोंट नो आता मोबाईलला ट्रस्ट करायचा का स्मार्ट वॉचला. पण हा ब्लॉग इथंच संपतो. उद्या परत भेटूया आपण सेम याच ठिकाणी सेम टार्गेट घेऊन, कारण ते आपल्याला 12 दिवस कंटिन्यूस करायचं आहे. आता ॲक्च्युली 11 दिवस अजून मोर. सो डे 3 ऑफ वॉकेथॉन completed successfully.